सर आज मतदानाचा हक्क बजावणार आहात तर काय प्रतिक्रिया देतात? सध्याचं जे राजकारण आहे त्याबद्दल काय? मतदान हा पवित्र दान आहे. भारतीय संविधानानुसार जर आपल्याला स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर मतदान हे प्रत्येक नागरिकांनी केलंच पाहिजे. हे देशाचं संविधान आणि देशाचं दिशा ठरवणारा एक मतदानाचा हक्क जो असतो तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराला माझं आव्हान असेल का आपण पहिला आपला मतदान करा, कारण हा देश आपला लोकतंत्रावर चाललेला देश आहे, लोकशाहीवर चाललेला देश आहे. आणि त्यामुळे मतदानाचा हक्क आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे, आपण तो बजावला पाहिजे. काही ठिकाणी मशीनमध्ये करंट लागण्याची समस्या आलेली आहे, तसेच काही ठिकाणी मशीन ऑर्डर वाईज ठेवलेलं नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मशीनचा क्रम थोडेसे चुकले होते, ते आम्ही बदली करून घेतले आमच्याकडनं. परंतु करंट लागणं वगैरे असा काही प्रकार माझ्या निदर्शनात आलेला नाही. परंतु मशीनचे क्रम थोडेसे बदलले होते काही ठिकाणी. ते आम्ही त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्याच्या झोन 1 ऑफिसरना बोलून त्याचे सिरियल प्रमाणे लावून घेतलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचे ठाण्यात किती सीट आहेत? शिवसेना आमची ठाण्यामध्ये तुम्हाला मी एक सांगतो का आम्ही जेवढ्या सीट दिल्यात आमचा रिझल्ट 100% नाही पण 90% आमचा हे असेल दावा आहे का जे दिलेल्या सीटपैकी 90% सीट या शिवसेनेचे लागणार आहे. महापौर कोणाचं? महापौर कोणाचं? महापौर शिवसेनेचा जो वंदनीय बाळासाहेबांच्या याच्यामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे गुरुवारी धर्मवीर आनंदीके साहेबांनी या ठाणे महानगरपालिकेवर. तो कोणीही उतरू शकत नाही, कितीही कोणी प्रयत्न केले तर उतरू शकत नाही. नागरिकांना नागरिकांना एकच आवाहन करेल का आपण स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे जी संकल्पना आहे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री सदरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या पद्धतीने महाराष्ट्रात काम करतात. आपण भारतीय संविधानानुसार हे लोकतंत्रामध्ये आपला चाललेला देश आहे, लोकशाहीने चालणारा आपला देश आहे. आणि त्यामुळे आपण आपला मतदानाचा हक्क बजवा, कारण मतदानापासून वंचित राहू नका. कारण आपला मतदान हा अमूल्य आहे आणि हा मतदान ठाणे शहर घडू शकतो, तो या देशही घडू शकतो. त्यामुळे मतदानापासून वंचित न राहता आपला हक्क बजवा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या, जो उमेदवार आपल्याला नियमितपणे आपल्या मदतीला धावून येणार आहे, आपल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तो पुरवणार आहे आणि आपल्या हाकेला धावून येणाऱ्या माणसाला आपण कारण ही गल्लीची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक नाही. गल्लीमध्ये जी निवडणूक जी होते, नगरसेवक म्हणजे सर्वसामान्यांचा सेवक आहे आणि त्यामुळे सेवक निवडताना आपण योग्य तो माणूस निवडा, हेच माझी मतदारांना आव्हान असेल.